तर नमस्कार, मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओवरती. आजचा व्हिडिओ काढण्याचा विषय म्हणजे आपण पुन्हा बाप्पाच्या गावी मीन्स पेन अमरापूर इथे चाललेले आहेत. आता पेन अमरापूरला परत जाण्याचं कारण म्हणजे आपल्याला गेल्या व्हिडिओला एका मित्राने कमेंट टाकलेली की गणेश कला केंद्र हे वर्कशॉप घेण्यासाठी, कारण की आपण तो लास्टला घेतलेला आणि वाटतं त्याला तो वर्कशॉप पूर्ण बघायचा म्हणून त्याच्या सेपरेट व्हिडिओ करण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. म्हणून आपण परत बाप्पाच्या गावी चाललेले आहेत. आता ती पूर्ण व्हिडिओ बनवते. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून पण सांगा. नंतर आता आपण निघूया आता सोबत पूर्ण फॅमिली आहे, तर भेटूया अमरापूरमध्ये. तर चला. आता आम्ही परत म्हणजे तुम्हाला बोललो मगाशी, तर आम्ही आता पहिलंच दुकान घेतलं म्हणजे पहिलाच वर्कशॉप घेतला आहे गणेश कला केंद्र. आपण गेले ब्लॉगमध्ये लास्टला घेतलेला म्हणून आता पहिलाच घेतात तो. तर दाखव तुम्हाला. आता पावसाळ्यामुळे मूर्त्या सगळ्या म्हणजे बाहेरच्या आहेत त्या कवर केलेल्या आहेत. आतमधल्या मी दाखवू शकतो तुम्हाला तर जरा सोबत. आता आपल्यासोबत या श्री गणेश कला केंद्र मालक आहेत. आपण त्यांना थोडे प्रश्न विचारू. तर तुम्हाला म्हणजे खाताना करून किती वर्ष झालेले? राजकारण करून मला कमीत कमी 1 वर्ष झालं. म्हणजे आमचा वाडवडिलांपासून आता म्हणजे मोठ्या आपल्याकडे 10 फूट मूर्ती असते. प्रभाव लावून 13-14 फुटापर्यंत जातो. प्रभाव 13-14 फुटापर्यंत जातो. आणि याची आता प्राईज आहे 60, 65, 70 हजारापर्यंत प्राईज मिळतो यामध्ये. मंडळाचे आहे. माझ्याकडे आता 30% मूर्त्या मंडळाचे बुकिंग आहे. त्याच्यामध्ये 4 पॅटर्न आहेत आपल्याकडे. 4 पॅटर्नमध्ये 30 ते 35 मूर्त्या आपल्याकडे वेगळ्या. हां, बाहेर पण आपल्या हैदराबादपर्यंत मूर्त्या गेल्या आहेत. गुजरात, हैदराबादपर्यंत गेल्या आहेत. दमण, महाराष्ट्रात सगळे गेले. नाशिकपासून सगळीकडे ऑल महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर पण गेल्या. आपलं पूर्वीपासून वडिलांचा कारखाना होता आणि थोडं आपण पण त्याच्यात थोडं शिकलो. आणि याच्यामध्ये काम करण्याचे किती कामगार? आता इथे कामगार माझे जवळजवळ 15 कामगार आहेत आणि बाकी दुसऱ्या कोणाला पण काम चालू आहे. हो, ते वर्षभर काम चालू असतं. आता हा रविवारपर्यंत बुकिंग घेणार, नंतर बंद करणार. त्यामुळे बाकी मूर्त्यांचं पण काम करायचं आहे मंडळाच्या मूर्त्या. आता तुम्ही बघितलं म्हणजे मी विचारला तर खूप मोठ्या म्हणजे 15 ते तुम्हाला गेल्या ब्लॉगला बोल 15 फुटापर्यंत व्हिडिओ बोलते बाप्पाच्या मूर्त्या तिथे खूप सुंदर आणि आदर्श. आता मी विचारत म्हणजे तर 30 मूर्त्या आता त्याचं बनवायला आल्या आणि ते मूर्त्या आता बाहेर चालले आहेत नाशिक बिशिक साईडला. तर
आता दुसरा तिथं खूप भारी सुंदरशा मूर्त्या दाखवतो तुम्हाला तर चला. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नका विसरू. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.